सो हॅलो एव्हरीवन. आपण आपल्या मागच्या धड्यामध्ये जे बघत होतो सगळ्यांना काही आठवत आहे? आपण मागे कोणता धडा बघितला मागच्या क्लासमध्ये? करंट, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम. तर आपण मागच्या धड्यामध्ये ड्राय सेल बद्दल आपण बोललेलो पर्यंत. तर एक रिव्हिजन म्हणून आपण पाहूया की आपण काय काय बघितलं ते, जेणेकरून आपण आपल्या जे समोरचा टॉपिक आहे त्याला आपण सुरू करू शकतो. तर आपण बघितलं होतं नेमकं जे करंट आहे ते काय आहे आणि त्याचं काय परिणाम होतात, आपण त्याचा उपयोग कसा करतो त्याबद्दल सुद्धा आपण बघितलं. तर इलेक्ट्रिक करंट म्हणजे नेमकं काय म्हटलं होतं आपण? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रिक चार्ज. आणि हे फ्लो कशामधून होत आहे? कंडक्टर. कंडक्टर म्हणजे प्रवाह, एक रस्ता. आणि हे कंडक्टर जे आहे हे प्रत्येक वस्तूतून होत नाही, त्यासाठी काही स्पेसिफिक ज्या वस्तू आहेत त्याचाच आपण वापर करतो. जसं आपण उदाहरणार्थ घेतला होता की तांबे, आपण आपल्या घरी जे तार असतात त्या तारामध्ये तांब्याचा वापर केला जातो, कॉपरचा वापर म्हणतो आपण. लाकडामधून होत नाही, कारण त्यामधून जे इलेक्ट्रिक चार्जेस आहेत ते वाहू शकत नाही, म्हणून आपण कंडक्टर्स याला स्पेसिफिक असा शब्द वापरलेला आहे. आणि करंटचे जे युनिट आहे आपण काय म्हटलं होतं त्याला? अँपियर, असं आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं. तर आपण परत काय काय इलेक्ट्रिक जे सामान आहे त्या कशामधून आपण त्याचा वापर करतो, जसं आपण सेल बघितला होता, आपण व्हिडिओ बघितला ड्राय सेल बद्दल. एक चित्र परत एकदा पाहूयात जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. आम्हाला स्क्रीन शेअरिंगचा ऑप्शन नाही आहे मॅम. तर आपण त्याबद्दल बघितलं होतं. पण तुमच्या बुक मध्ये तुम्ही बघा, तुमच्याकडे जी आहे इलेक्ट्रिक ड्राय सेल मध्ये पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल आणि त्यामध्ये इलेक्ट्रोलाइट याचा वापर याबद्दल आपण बघितलं. त्यामध्ये जे इलेक्ट्रोलाइट आहे कशाने बनलेले आहे? झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड. आणि हा जो इलेक्ट्रोलाइट हा जो शब्द आहे तिथे बघा तुम्हाला एक लाईन दिसत आहे राख रंगाची, ती जी आहे ती कशासाठी वापरली जाते? तर यामधून जे चार्जेस आहेत, आपण जे म्हणतो ना इलेक्ट्रिक चार्जेस, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ही जी देवांतर घेवांतर होत आहे या इलेक्ट्रोलाइट मार्फत होती. ठीक आहे, तर आपण इथपर्यंत बघितलं होतं. आपण या समोर जाऊया, पण त्या अगोदर मला तुम्हाला स्क्रीन शेअर करायची आहे, ज्याचं मला ऑप्शन नाही आहे. मला विचारू द्या, मला 2 मिनिट द्या. चला, फायनली आपला स्क्रीन शेअरिंगचा ऑप्शन आला आहे. तर बघा, आपण जे ड्राय सेल मी म्हणत होती तर त्याबद्दल हे आपण बघितलं होतं मागच्या क्लासमध्ये. तर हे जे ड्राय सेल आहे आणि याचे जे गुणधर्म आपण बघितले होते, आपण ह्याच्यामध्ये काय म्हटलं होतं, याच्याकडे किती इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याची क्षमता आहे? 1.5 व्होल्ट याची क्षमता आपण डिस्कस केली. आणि
यामध्ये जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल्स आहेत याच्या मार्फत जी देवाणघेवाण होते आणि आपण जे सर्किटला लावतो आपण जे वायर त्याबद्दल आणि ते करंट कसं फ्लो होतं त्याबद्दल आपण बघितलं होतं. त्या समोर आपण पाहूया. ठीक आहे. तर आज आपण पाहणार आहोत लीड ऍसिड सेल. हे सुद्धा जे आपण जसं आपण ड्राय सेल बघितलं त्याचा हा एक मोठा माध्यम आहे इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याचा आणि त्याचा वापर करण्याचा मोठा माध्यम आहे. यामध्ये जे वापरलेले आहेत 2 टर्मिनल्स बघा इथे तुम्हाला दिसत आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल आणि आपले ड्राय सेल फक्त खाली वर असं टर्मिनल्स असतात. तर यामध्ये जो सेटअप आहे हा मोठा आणि या मार्फत जी ऊर्जा निर्माण होते ही सुद्धा जास्त आहे. बघा तुम्हाला दिसत आहे 2 व्होल्ट आणि हे रिचार्जेबल असतं. जसं आपला जो घडीमध्ये लागणारे सेल असतात तर हे जे सेल एकदा वापरलं आपण त्याला फेकून देतो आणि रिचार्जेबल नसतात. तर याचा हा जो लीड ऍसिड सेल आहे त्याचा फायदा हा आहे की आपण याला परत एकदा याचा वापर करू शकतो. तर हे यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. H2SO4 जे आहे सल्फ्युरिक ऍसिड याचा वापर केला आहे आणि हे एक इलेक्ट्रोलाइट म्हणून याचा वापर केला. आपण मागच्या वेळेस इलेक्ट्रोलाइट काय वापरलं होतं ड्राय सेल मध्ये झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड आपण वापरला होता आणि त्याचं ते पेस्ट होतं ते. पण इथे काय आहे H2SO4 आहे आणि हे डायल्युटेड फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे. तर यामध्ये जे आयन्स आहेत हायड्रोजन यामध्ये जे तुम्हाला H2 जे दिसत आहे हायड्रोजन आणि सल्फ्युरिक हे जे आयन्स आहेत हे फॉर्म होतात आणि हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनलवर जाऊन बसतात जेणेकरून जे इलेक्ट्रिसिटीचे जे कंडक्शन आहे हे होण्यास मदत होते. तर महत्वाचे इलेक्ट्रोलाइट का बरं महत्वाचं आहे तुम्हाला समजत आहे की इलेक्ट्रोलाइटच्या मदतीने आपण ही जी करंट इलेक्ट्रिसिटी जे पास होत आहे हे होण्यास मदत होत आहे. ठीक आहे. तर हेच आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की कॅन रिचार्ज रिव्हर्सिबल रिॲक्शन आणि कॅन सप्लाय लार्ज करंट आणि कॉमनली युज्ड इन कार्स ट्रक अँड मोटरसायकल सगळ्या याच्यामध्ये यूज होत आहे. तर हे आपण पुस्तकामध्ये परत एकदा पाहूया की काय काय दिलेलं आहे ते म्हणून. तर बघा इथे सेम आहे फक्त मी सांगताना पॉइंटर्स ठेवलेले होते. तर बघा यामध्ये काय म्हणत आहे लेटेस्ट एक्झामाइन इट्स प्रिन्सिपल. दिस टाइप ऑफ सेल कॅन बी रिचार्ज आफ्टर गेटिंग इलेक्ट्रिकली डिस्चार्ज. आणि हा जे डिस्चार्ज ह्याचा जे म्हणण्याचा उद्देश असा आहे की आपण जसं आपली बॅटरी संपल्यानंतर आपण परत एकदा त्याला रिचार्ज करू शकतो म्हणून यांनी याला म्हटलं की आपण याला रिचार्ज करू शकतो. ठीक आहे. तर यामध्ये जे रिचार्ज होत आहे याचा हा फायदा आहे. परत जे lead acid cell contains lead electrode and a lead dioxide electrode and both are dipped in dilute sulfuric acid. H2SO4 मध्ये यांनी हे याला डायल्यूट केलेलं आहे आणि हे जे आहे लीड डायऑक्साइड हे पॉझिटिव्ह चार्ज वर बसलेलं आहे ते तुम्हाला दिसत आहे आणि हे जे इथे आहे ते फक्त लीड आहे ती दुसऱ्या टर्मिनलवर ठेवलेली आहे. हा एक बार आहे तो याचं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे 2 व्होल्ट. ठीक आहे. Because of the chemical reaction between the substance in cell, electrical charge is produced on both electrodes and electric current flow through the lead and bulb get start. दिसते तुम्हाला इथे? ठीक आहे. This kind of electric cells have capacity to deliver a large current. Hence, lead acid cells are used in cars, trucks, motorcycles, and uninterrupted power supplies. मग त्यानंतर त्यांनी याच सारखं परत तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे एका दुसऱ्या सेलचं आणि त्यांनी काय म्हटलं निकेल कॅडमियम सेल आणि याचा महत्वाचा त्यांनी काय याचा फायदा दिलेला आहे की आपण याला कुठेही आपण आपल्या सोबत घेऊन जाऊ शकतो. आणि बघा इथे तुम्हाला दिसत आहे. तर यांनी काय म्हटलं दिस डेज व्हेरायटी ऑफ गॅजेट्स आर अवेलेबल विच आर रिक्वायर्ड टू बी कॅरीड टू डिफरंट प्लेसेस सच ॲज
This such gadget use nickel cadmium cell. The cells deliver 1.2 volt potential difference and are rechargeable. याचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे. ठीक आहे. मग हे जे आतापर्यंत आपण हे जे सेल बघितले, हे सेल कोणते कोणते बघितले? ड्राय सेल एक, दुसरं लीड ऍसिड सेल, तिसरं निकेल कॅडमियम. परत त्यांनी आपल्याला एक प्रश्न विचारला आहे की लिथियम आयन सेल आर युज्ड इन मॉडर्न इक्विपमेंट, फॉर एक्झाम्पल स्मार्टफोन, लॅपटॉप, etc. These cells can be recharged. More electrical energy can be stored in these cells are compared to than nickel cadmium cell. मग त्यालाच अनुसरून एक तुम्हाला त्यांनी रिसर्च करायला सांगितले आहे. तर हे याबद्दल आहे की यामध्ये जे लिथियम आयन सेल्स जे आहेत हे 3 वोल्ट किंवा 3.5 वोल्ट पेक्षा जास्त यामध्ये वोल्ट यामध्ये वापरला जातं आणि याला स्टोअर केलं जातं आणि हे रिचार्जेबल असतं. म्हणून यांनी म्हटलं की लॅपटॉप आणि स्मार्टफोन मध्ये याचा सगळ्यात जास्त वापर केला जातो. सेम आता लीड कॅडमियम मध्ये काय आहे, किती आहे? 1.2. आणि एवढ्याने एक जो आपला गॅजेट आहे, जसं म्हणा आपला फोन म्हणा, तर याला थोडा जास्त चार्जिंग लागत असते. तर म्हणून आपण यामध्ये कोणता वापर करतो? लिथियम आयन सेल्सचा हा जो सेल्स आहेत हे यामध्ये वापर केला जातो. ठीक आहे. मग आता आपण समोर पाहूया इलेक्ट्रिक सर्किट. आणि इलेक्ट्रिक सर्किट जे म्हणत आहे की जसं आपण उदाहरण घेतलं की आपल्याकडे बोर्ड आहे, वायर आहेत आणि लाईट सुद्धा आहे, पण याला करंट कुठून मिळत आहे? तर आपल्याकडे जो मीटर आहे, मीटरवर आपल्याकडे आधी लाईन घ्यावी लागते, मग बाहेरच्या खांबावरची लाईन आपल्या घरी घ्यावी लागते. तर हा जो सर्किट आहे, संपूर्ण सर्किट एक बल्ब जाळण्याकरिता, तर त्यासाठी आपण अशा प्रकारे एक्सपेरिमेंट मध्ये आपल्या बुक मध्ये लिहिताना आपण असं लिहितो. ठीक आहे. तर बघा, हे जे सर्किट आहे याचे जे सिम्बॉल्स आहेत हे खूप महत्वाचे असतात. जे सिम्बॉल्स आहेत, मी तुम्हाला एक सिम्बॉल दाखवत आहे. हे जे सिम्बॉल्स आहेत आपण एक्सपेरिमेंट करताना किंवा आपण लिहिताना हे महत्वाचे असतात. आपल्या पुस्तकामध्ये जे दिलेली आहेत त्यामध्ये हे रेजिस्टर आहे, हे आपल्याला सध्या आता आपल्याला नाही माहिती आणि दिलेलं सुद्धा नाही आहे पुस्तकात. पण इथे ही जी बॅटरी आहे याला असं शो करतात आणि ही जी मोठी लाईन आहे, ही जी लांब लाईन आहे याला पॉझिटिव्ह असं याला शो करतात आणि हे लहान आहे याला निगेटिव्ह डिनोट करतात. परत स्विच ऑन आहे की ऑफ आहे, इथे कधी कधी काय होतं, इथे फक्त टिंब ठेवलेला असतो आणि त्याला स्विच ऑन किंवा ऑफ असं दाखवायचं असतं. तर सर्किट सिम्बॉल जे आहेत आपल्याला क्वेश्चन मध्ये, एक्सरसाइज मध्ये सुद्धा दिलेले आहेत. तर हे दाखवण्यासाठी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की याचा उपयोग कशा करता केला जातो? एक सर्किट कंप्लीट करण्याकरिता जे सिम्बॉल्स असतात त्यासाठी ह्या सिम्बॉल्सचं खूप महत्व आहे. ठीक आहे. आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा हेच दिलेलं आहे की आपण हे पाहूया. आपल्या पुस्तकामध्ये मी इथे दाखवताना फक्त सिम्बॉल्स ठेवलेले आहेत. पुस्तकामध्ये त्यांनी एक पूर्ण सर्किट दाखवलेलं आहे. यांचं असं म्हणणं आहे की when a cell holder and electric bulb, a plug key are connected by connecting wires as shown in figure this. Dry cell is lifted in the holder. आणि हा ड्राय सेल म्हटला आहे इथे. आता then the bulb light up by a closing plug key. आणि इथे ही जी प्लग की आहे याला क्लोज करण्यासाठी याला इथे खाली करावं लागतं. ही जी लाईन वर आहे याला खाली करावं लागतं, अन्यथा फक्त थोडीशी आडी रेषा दिली तरी सुद्धा डन, तेवढं मान्य करू शकतो आपण. मग म्हणते ऑन द रिमूव्हल ऑफ द सेल द इलेक्ट्रिक करंट फ्लो थ्रू द सर्किट स्टॉप्स as indicated by the bulb which cease to glow. These types of connection of electric component is called electric circuit. तर एक इलेक्ट्रिक सर्किट दाखवण्यासाठी तुम्हाला एवढे दाखवावे लागतात. यामध्ये परत रेजिस्टर, पोटेन्शियल या सगळ्या वस्तू येतात, पण सध्या तरी आपल्याला फक्त एवढं समजायचंय की इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय. तर त्यावर हे जे सिम्बॉल्स ठेवलेले असतात या चौकोन मध्ये की आपण कुठे काय लावलेलं आहे, कोणत्या बाजूने काय जाणार,
हे सिम्बॉल्स महत्वाचे असतात. ठीक आहे, मग त्यानंतर म्हणत आहे कनेक्टिंग सेल्स. कनेक्टिंग सेल्स म्हणजे काय? सेल्स, हा जो सेल्स आहे हे अनेकार्थी आहे. तर एक सेल न असता 2 लावले, 3 लावले तर काय होणार, याबद्दल आपल्याला पाहायचं आहे. की समजा एक सेल, जसं ड्राय सेल आहे, एक सेल न लावता 2-3 लावले तर काय होणार, त्याबद्दल त्यांनी इथे सांगितलेलं आहे. काय म्हणत आहेत, You have seen more than one electric cells connected to electric circuit. बघा, तुम्हाला हा जो सर्किट दिसत आहे यामध्ये दिसत आहे. समजा एक ड्राय सेल न लावता आपण समजा 2 लावले तर आपल्याकडे 1.5 प्लस 1.5 3 व्होल्ट ची इलेक्ट्रिसिटी आपल्याकडे निर्माण होणार. आपण त्याचा जास्त फायदा करणार. म्हणून त्यांनी काय म्हटलं की कनेक्टिंग सेल्स. तर हे जे सेल्स आहेत बघा, तुम्हाला इथे दिसत आहे पॉझिटिव्ह टर्मिनल, इथे हा निगेटिव्ह टर्मिनल आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल, एका सेलचा एक पॉझिटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या कोणत्या टर्मला याला जोडला आहे, निगेटिव्हला. तर नेहमी हे पॉझिटिव्हला निगेटिव्ह आणि निगेटिव्हला पॉझिटिव्हच राहणार. अल्टर पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह राहणार नाही. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की जे चुंबक असतं हे नॉर्थ नॉर्थ एकामेकाकडून रिपल्स होतं, बाजूला जातं. त्यासारखंच पॉझिटिव्ह टर्मिनल नेहमी निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्टेड असतं. इथे सुद्धा दाखवताना दाखवलेलं आहे की याचा पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह सोबत कनेक्टेड आहे. नेहमी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स दाखवलेला आहे बघा, त्यांनी कोणत्या साइडने फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स दाखवलेला आहे, निगेटिव्ह, बरोबर, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. तर हेच इथे कनेक्टिंग सेल्स बद्दल सांगितलं आहे की समजा एक सेल नसेल आणि त्याला एक सेल पेक्षा 2 सेल किंवा 3 सेल लावले तर त्याची जास्तीत जास्त क्षमता वाढते. हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, in the transistor radio 2 or 3 dry cells are seen to be connected in the series. The purpose of doing this is to obtain more potential difference. More potential म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त पोटेन्शियल पाहिजे आहे, त्याच्याकडून जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे. ठीक आहे. Therefore it is possible to obtain higher current. याच्यामुळे आपण जास्तीत जास्त करंट काढून घेत आहोत. If the cells are connected as figure shown 4.5, the connection of cell is known as battery of cell. 4.5 हे या पद्धतीने समजा एका सेलला लावतो 2-4 लावले तर याला काय म्हणतो आपण, बॅटरी ऑफ सेल म्हणतो. ठीक आहे, याला अंडरलाईन करून ठेवा की एकापेक्षा जास्त सेल लावले तर त्याला बॅटरी ऑफ सेल असं म्हणतात. In this series connection, the positive terminal of one cell is connected to the negative terminal of second cell. हे नेहमी लक्षात ठेवायचं की कोणत्याही आपण डायग्राम काढत असताना टर्मिनल देत असताना पॉझिटिव्ह टर्मिनल नेहमी दुसऱ्या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनल सोबत कनेक्टेड राहणार. अँड द पॉझिटिव्ह टर्मिनल, इथे हे काय म्हणत आहे, अँड द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेकंड सेल इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द थर्ड वन. Therefore, if each cell has potential difference of 1 volt, then the potential difference of 3 cells will be 3 volt. समजा एका सेलचा पोटेन्शियल डिफरन्स 1 असेल, 1 व्होल्ट असेल, तर असे 1 व्होल्ट 3 लावले, 2 लावले तर किती होणार, ते ऍड होत जाणार. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की therefore each cell has potential difference of 1 volt of the total potential difference of 3 cells will be 3 volt. ठीक आहे. इथपर्यंत कनेक्टिंग सेल्स म्हणजे एक सेल न लावता 2-3 सेल लावले आणि त्याचा आपण पोटेन्शियल वाढवलेला आहे करंट घेण्याचा. आता त्यांनी आपल्याला ज्या कृती दिलेल्या आहेत, ह्या ज्या कृती आहेत आणि मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हटलं आहे. तर बघा, हे जे मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की इलेक्ट्रिक करंट वाहताना, जसा एका वायर मधून इलेक्ट्रिक करंट वाहत आहे, लाईट सुरू झालाय, सगळं झालंय, आता त्याचा परिणाम काय होत आहे, जसं करंट वाहत आहे, वर जे आपल्याला दिसतात तार, खांब्यावर वाहणारे जे तार दिसतात, तर त्या वाहणाऱ्या तारामधून, करंट मधून त्याचा इफेक्ट काय होत आहे ते सांगण्यासाठी म्हटलं आहे की आपण कृती करून पाहूया आणि त्यानंतर आपण समजूया की
काय काय बदल, काय काय परिणाम होत आहेत, आणि त्यांनी आपल्या वाक्यामध्ये म्हटलं आहे मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे करंट वाहतं त्यावेळेस मॅग्नेटिक इफेक्ट दिसून येतात. म्हणजे मॅग्नेटिक इफेक्ट म्हणजे स्वतःकडे आकर्षण, चुंबकत्व. समजा करंट वाहत आहे एका तारामधून, तर त्याच्या आसपास, जवळपास, खूप दूर नाही, त्याच्या आसपासच काही अंतरावर किंवा काही भागामध्येच मॅग्नेटिक इफेक्ट्स दिसून येतात. आणि त्यासाठी त्यांनी आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. तर ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की समजा एक त्यांनी मॅच बॉक्स घेतला आहे, जी आपली काळी पेटी असते ना, ती घेतली आहे, आणि त्या काळी पेटीमध्ये त्यांनी काय ठेवलं आहे, कंपास, मॅग्नेटिक कंपास असा ठेवलेला आहे. तर हे बघा, हा जो कंपास आहे, म्हणजे हा जो कंपास आहे याची खासियत ही आहे की हा नेहमी नॉर्थ आणि साऊथ पोल दाखवतं. पण समजा याच्याकडे चुंबक ठेवलं किंवा इलेक्ट्रिक करंट मध्ये ज्यामधून मॅग्नेटिक इफेक्ट दिसत आहे, तर याची जी सुई आहे, जी तुम्हाला सुई दिसत आहे ना, ही 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 हालते. म्हणजे चुंबकत्वाचे यावर परिणाम होतं असं याचं म्हणणं आहे. तर मॅग्नेटिक निडल, बघा मी इथे लिहिलेलं आहे की ऑलवेज पॉइंट्स इन अ फिक्स डायरेक्शन विच इज नॉर्थ अँड साऊथ. तुम्हाला ते दिसत आहे, वर एन लिहिलं आहे आणि खाली एस. तर हे जे आहे, हे समजा मॅग्नेटिक इफेक्टच्या आसपास आलं तर हे आपली जी दिशा आहे ही बदलवते. तर यावरून आपण समजू शकतो की समजा इलेक्ट्रिक करंटच्या आसपास, इलेक्ट्रिक वायरच्या आसपास आपण या निडलला ठेवलं किंवा या कंपासला ठेवलं, तर याची जी ही जी निळी आणि लाल ही जी निडल आहे ही हलणार आणि आपली जागा बदलवणार. ठीक आहे. If you bring a bar magnet near it, the needle moves because of the magnetic field. Now, if you pass the electric current through a wire near the needle also moves. आणि हे आपल्याला त्या कृतीमधून समजेल. आता सध्या तरी तर माझ्याकडे काही असं दाखवण्यासारखं नाही आहे, पण मी इथे एक चित्र ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि याला मॅग्नेटिक कंपास असा म्हणतो आपण, आणि हे आपल्याला दुकानमध्ये कुठे मिळते आणि ते तुम्हाला दर्शवतं साऊथ नॉर्थ जी दिशा आहेत, उत्तर दक्षिण, हे तुम्हाला दर्शवतं. दिस शोज दॅट इलेक्ट्रिक करंट क्रिएट्स अ मॅग्नेटिक फील्ड अराउंड द वायर. या कृतीवरून आपल्याला हे लक्षात येतं की इलेक्ट्रिक करंटच्या त्या वायरच्या अवतीभोवती एक मॅग्नेटिक फील्ड तयार झालेली आहे, आणि whenever current flows in a wire, magnetic field is formed around, आणि इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम आर लिंक्ड. या कृतीवरून आपल्याला हे समजतं. म्हणजे समजा इलेक्ट्रिसिटी आहे, तर मॅग्नेटिझम येणारच येणार त्याच्या आसपास. आणि हे तुम्हाला मोठ्या वर्गामध्ये गेल्यानंतर तुम्हाला याची एक्सपेरिमेंट तुमच्या डोळ्याने स्वतः पाहायला मिळणार, तुमच्या निदर्शनास जास्त येणार ते. पण इथे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की समजा इलेक्ट्रिसिटी आहे, जिथून वीज वाहत आहे तिथे चुंबकत्वाचा परिणाम राहणारच, मॅग्नेटिझम तुम्हाला दिसणारच. तर हेच तुम्हाला या कृतीमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपण पुस्तकामध्ये पण एकदा वाचून घेऊया काय काय दिलं आहे ते. तर बघा काय म्हणत आहे, टेक द इनिशियल ट्रे, inside tray of an used matchbox, place a small magnetic needle inside the tray. Now take a long connecting wire and wind it around the tray. Complete the electric circuit, connecting it, the electric cell, plug key and a bulb. त्याने म्हटलंय की एक सेल तयार करा, कारण जी आपली मॅच बॉक्स आहे त्याला वायर गुंडाळल्यानंतर तुम्हाला इथे एक सेल लावायचा आहे. म्हणजे जे ड्राय सेल वगैरे ते पण चालेल, आपल्याला फक्त काही प्रमाणात त्याची वीज पाहिजे, आपल्याला स्वतःला शॉक बसेल एवढी काही मोठी वीज नको, म्हणून छोटा सेल पण चालेल. आणि इथे एक बटन. बघा मी म्हंटल ना, बटन मध्ये कधी कधी ते टिंबाचा सुद्धा वापर करतात. वरच्या त्यांनी यामध्ये काय वापरलं होतं, बटन मध्ये, प्लग की मध्ये हे वायर वापरले होते. अशा प्रकारे सुद्धा दाखवतात. ठीक आहे. आणि कधी कधी सर्किट मध्ये ते काय वापरतात, या टिंबाचा सुद्धा वापर करतात. अशा प्रकारे बटन दाखवण्यासाठी सुद्धा या टिंबाचा वापर करतात. ठीक आहे.
तर अशा प्रकारे इथे एक बल्ब लावलेला आहे आणि एक सर्किट पूर्ण कंप्लीट केलेलं आहे. आता म्हणत आहे की मार्क द पोझिशन ऑफ द मॅग्नेटिक निडल, टेक बार मॅग्नेट नियर टू द मॅग्नेटिक निडल. आणि म्हटलं की आधी तुम्ही बघा तुमच्या जे कंपास आहे त्याची जी निडल आहे ती कोणत्या बाजूला आहे ती आधी बघा. त्यानंतर तुमची जी मॅग्नेटचा एखादा छोटा तुकडा आहे तो त्याच्या जवळ घेऊन जा आणि असं हलवून बघा, त्याची जागा अदला बदल करून बघा, तर तुम्हाला लक्षात येईल की हा जो कंपास मध्ये जी निडल आहे ती हलेल. आतापर्यंत आपण सर्किट चालू केलेलं नाहीये. आता फक्त आपण एक चुंबकाचा तुकडा घेऊन आपण त्याच्या जवळ ठेवत आहोत. ठीक आहे. मग काय म्हणतात, व्हॉट डू यू ऑब्झर्व, कीप लुकिंग ऍट द निडल अँड क्लोज द प्लग की. आता म्हणत आहे की जी बटन आहे ती पण चालू करा. क्लोज द प्लग की म्हणजे याचा अर्थ असं होतो की बटन चालू करा, क्लोज द प्लग की. ठीक आहे. The bulb will light up and you will realize that the current has started flowing. Does the magnetic needle change its position? Now open the plug key. Does the magnetic needles come to the original position? What will you conclude from this experiment? तर तुम्हाला हे बघायचं आहे. तर यामध्ये फक्त एवढं सांगत आहे की करंट चालू केल्यानंतर सुद्धा जी कंपासची जी निडल आहे, कंपासची जी सुई आहे ती हलत आहे, कारण करंट मधून सुद्धा मॅग्नेटिक फील्ड तयार होत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपण सुईकडे लक्ष ठेवत आहोत. ठीक आहे. You know that the magnetic needle is indeed a magnet. You have seen that the magnetic needles can change its direction when a bar magnet is taken and the magnetic needle. ते म्हणत आहे की जी निडल आहे बार मॅग्नेट, जो चुंबक आहे तो जवळ नेल्यानंतर हलत आहे. त्यासारखंच यू ऑल्सो ऑब्झर्व दॅट द मॅग्नेटिक निडल चेंज इट्स डायरेक्शन व्हेन द करंट स्टार्ट्स फ्लो. त्यासारखंच ज्यावेळेस करंट सुरू झालं त्यावेळेस सुद्धा जी कंपासची जी सुई आहे ती हलली. दिस मीन्स दॅट मॅग्नेटिक फील्ड इज क्रिएटेड व्हेन अन इलेक्ट्रिक करंट फ्लोज इन अ वायर. याला अंडरलाईन करून ठेवा. हा जो लाईन आहे या कृतीचा महत्वाचा भाग आहे की मॅग्नेटिक फील्ड क्रिएटेड व्हेन इलेक्ट्रिक करंट फ्लोज इन अ वायर. ठीक आहे. आणि हे कुणी सांगितलेलं आहे? हान्स क्रिस्टियन ओरस्टेड हे जे व्यक्ती आहेत यांनी हा एक ऑब्झर्वेशन सगळ्यात अगोदर बघितला आणि यांनी याला पुस्तकामध्ये ठेवलेला आहे. सो ब्रीफली वी कॅन से दॅट when electric current passes through a wire, magnetic field is produced around the wire. Okay. So आपण आतापर्यंत जे बघितलं हे कशाबद्दल आहे? मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट, करंट वर होणारे मॅग्नेटिक इफेक्ट, हे पहिली ऍक्टिव्हिटी. आता आपण काय पाहणार आहोत? इलेक्ट्रोमॅग्नेट. म्हणजे याचंच एक उदाहरण आहे हे इलेक्ट्रोमॅग्नेट. म्हणजे की जे मॅग्नेट निर्माण होत आहे त्याचा आपण फायदा कसा करून घेतो आपण स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये, त्यासाठी त्यांनी परत तुम्हाला एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. तर मी हे सुद्धा सोप्या भाषेत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अगोदर ते पाहूया, म्हणजे जेणेकरून आपण पुस्तकामध्ये जे आहे हे आपल्याला समजण्यासाठी आसान जाणार. तर बघा काय आहे, काय काय घेतलं आहे हे बघा. इथे जे दिसत आहे, हा जो दिसत आहे हा लांब, हा काय आहे? एक खिडा आहे, मोठा खिडा. आपल्याकडे कपडे लटकवतो त्यावेळेस मोठा खिडा, तर त्या मोठा खिडा लोखंडाचाच असतं, तर त्याला आपण घेतला आहे. ठीक आहे. आणि त्याला काय केलं आपण, जो कॉईल आहे कॉपरची म्हणा किंवा ज्यामधून करंट वाहत आहे ती त्याला गुंडाळेल. ठीक आहे. आणि त्याला आपण काय लावलं आहे? इथे एक बॅटरी लावली आहे, बॅटरी सेल म्हणा किंवा सेल बॅटरी म्हणा, ज्यापासून आपल्याला करंट मिळेल ते लावलेली आहे. आणि इथे याला बटन दिली आहे. हे आपल्या पुस्तकामधली चित्र आहे, फक्त मी त्याला मोठं करून इथे लावलं आहे आणि त्याला बटन दिले. आणि आता काय म्हणत आहे की coil of wire around a soft iron core become a strong magnet when current flows. तर इथे वाहत असताना याच्या आसपास ठेवली आपण एक टाचणी, आणि ही टाचणी खूप दूर न ठेवता थोडी जवळ ठेवली आपण. आणि जसं आपण त्याला करंट सुरू केला, हे बटन दाबले आणि सुरू केलं करंट,
तर ही जी टाचणी आहे आपोआप या खिड्याकडे ओढली गेली. तर यावरून काय लक्षात येत आहे, तर ज्या वेळेस करंट सुरू झाला त्यावेळेस ही टाचणी ह्या खिड्याकडे ओढली गेली. चुंबकीय इफेक्टने ती त्याकडे ओढली गेली. व्हेन करंट स्टॉप्स, पिन फॉल्स डाऊन. आणि हे इफेक्ट संपतं कधी, समजा करंट बंद केलं तर हे इफेक्ट संपतं. ठीक आहे. तर हेच पाहण्यासाठी आपल्याला परत याचं पुस्तकामध्ये दिलेलं आहे, इलेक्ट्रिक बेल याचं उदाहरण आपण आपल्या आयुष्यामध्ये वापरतो त्यासाठी दिलेलं आहे. तर ही जी कृती आहे, हा जो एक्सपेरिमेंट आहे, हे सांगण्याचा उद्देश असा की आपण याचा जो फायदा आहे ह्या इलेक्ट्रोमॅग्नेट याचा आपण कसं करून घेत आहोत. ठीक आहे. तर हेच आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर आता परत वाचूया. पाहू. तर टेक अ मीटर लॉंग फ्लेक्सिबल कॉपर वायर हॅव्हिंग रेझिस्टिव्ह कोटिंग अँड रेझिस्टिव्ह कोटिंग म्हणजे जेणेकरून हे जे आहे आपल्याला जे वायर आहे याचा करंट आपल्याला लागलं नाही पाहिजे म्हणून त्याला जे बाहेरून लावलेली असते ना, जसं आपल्याकडे वायर असतात ते ओपन नसतात, त्याला बाहेरून प्लास्टिकची कोटिंग लावलेली असते म्हणून त्याला रेझिस्टिंग कोटिंग असं म्हणतात. आणि ते प्लास्टिकचीच का बरं असते? सगळ्यांना माहिती आहे की प्लास्टिकला करंट लागत नाही आणि त्याचा आपण फायदा करून घेत आहोत की ते ज्यामधून करंट पास होत आहे त्यामुळे आपल्याला विजेचा धक्का लागायला नको म्हणून आपण त्याला लावलेला आहे. म्हणून त्याला रेझिस्टिव्ह कोटिंग आणि अँड विन टाइटली ऑन अ लॉंग आयरन स्क्रू म्हणजे एक लांब लोह्याचा खिडा. कनेक्ट द टू एंड्स ऑफ द वायर इन अ सर्किट एज शोन इन फिगर. त्याचे दोन्ही इथे जोडा म्हणत आहे. ऑल्सो कनेक्ट अन इलेक्ट्रिक सेल अ प्लग की इन अ सर्किट. ठीक आहे. इलेक्ट्रिक सेल हा जो आहे तिथे हे बटन हे सर्किट. कीप 2-4 आयरन पिन स्मॉल नेल्स नियर टू द स्क्रू. तर इथे जे टाचण्या आहेत त्या आसपास ठेवा म्हणत आहे. नाउ स्टार्ट द करंट इन सर्किट बाय प्लगिंग द की. It will notice that the pin nails have stuck to tip of the screw. Will the pin nails continue to stick when a plug key is open? No. जेव्हा करंट सुरू राहणार तेव्हाच हा जो मॅग्नेटिक इफेक्ट आहे, हा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आहे हा दिसून येतो. समजा करंट बंद केला, आपण बटन बंद केली तर हा इफेक्ट बंद होतो, नाहीसा होतो. ठीक आहे. एवढं तर आतापर्यंत आपण याच्या अगोदरच्या पण कृतीमध्ये हे समजून घेतलं की हे समजा चालू असेल, करंट पास होत असेल तरच याचा इफेक्ट दिसून येतो, अन्यथा याचा इफेक्ट राहत नाही. When the electric current flows in the wire, magnetism is produced in the coil around the screw, and because of that, screw also attains magnetism. तर इथे तर करंट इथे फ्लो होत आहे पण स्क्रूवर याचा मॅग्नेटिझम चा जो इफेक्ट आहे हे दिसून येत आहे असं म्हणणं आहे. As soon as the current is stopped, this magnetism vanishes. हा मॅग्नेटिझम बंद होतो, नाहीसा होतो. याचा काही यावर फरक पडत नाही. त्या टाचण्या खाली पडणार, बाजूला होणार. The system of coil and the screw is called electromagnetic. You have seen various uses of the electromagnet in the 6th standard, and electromagnets are used to produce strong magnetic field used in scientific research. Electromagnetism are used in produce strong magnetic field used in scientific research. तर हे सायंटिफिक रिसर्च म्हणजे जे काही मोठी यंत्रणा उपकरण आहेत त्यामध्ये कामात पडतं. पण सध्या तरी आपल्याला याचा त्यांनी उदाहरण म्हणजे फक्त आपल्या घरी जी असते इलेक्ट्रिक बेल याचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. तर सध्या तरी आपण एवढं समजेल, एवढं बघितलं आपण. ठीक आहे. आता आपल्याला फक्त एवढं राहिला म्हणजे हा जो इलेक्ट्रिक बेल जी आहे हाचा जो पूर्ण स्ट्रक्चर आहे आपल्याला प्रश्नामध्ये आहे, तर हे आधी समजून घ्यायचं आहे व्यवस्थित. कारण आतापर्यंत आपण काय काय बघितले, इलेक्ट्रिक करंट काय आहे ते पास कसं होतं, त्यामधून काय काय आपण त्याचे
कोणते कोणते प्रकार आहेत, जसं ड्राय सेल म्हणा किंवा निकेल कॅडमियम सेल आहे, लीड ऍसिडिक सेल आहे, याचे प्रकार बघितले. आता त्यामधून जे इफेक्ट आहेत, त्याचे जे परिणाम आहेत ते बघितले आपण. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, मॅग्नेटिक इफेक्ट्स हे जे बघितले हे आहेत, हे बघितलं आपण. आता त्याचे फायदे, आपण त्याचा फायदा कसा करून घेत आहोत ते पाहणार. ठीक आहे. तर हे जे इलेक्ट्रिक बेल आहे, हे आपल्या घरी लागणारी, तर याचं जे चित्रण आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. तुम्हाला डायग्राम जी आहे घरी काढून पाहायची आहे, कारण ही तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये किंवा पेपरमध्ये येऊ शकते. पण आधी आपण समजून घेऊया. अगदी सोपी आहे, एकदा समजली तर बरं राहील. तर इथे बघा काय काय दिलेलं आहे. काय काय दिलेलं आहे. ही बेल आहे लोखंडाची म्हणा, आपल्याकडे कसं बेल वाजल्यानंतर टन आवाज येतं, ती आहे लोखंडाची. आणि हा स्ट्रायकर आहे, ज्यामध्ये हे वाजतं स्ट्रायकर. ठीक आहे. बघा, ही यामध्ये काय दाखवलं, यांनी सर्किट दाखवलं, व्यवस्थित सर्किट यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि त्यामध्ये यांनी की दाखवलेली आहे, बटन. इथे ही सेल, बॅटरी जी म्हणू शकतो आपण, इथे लावलेली आहे. इलेक्ट्रोमॅग्नेट, आताच आपण काय म्हटलं, इलेक्ट्रोमॅग्नेट हे इफेक्ट आहे. समजा वीज प्रवाह होत असेल तरच इलेक्ट्रोमॅग्नेटचा इफेक्ट आपल्याला दिसतो, वस्तू आपल्याकडे खिचण्यासाठी, बरोबर. तर आणि इलेक्ट्रोमॅग्नेट मध्ये बघा, इथे कॉईल लावलेली आहे, इथे गुंडाळलेली आहे. आणि काय दिलं आहे, कॉन्टॅक्ट स्क्रू. जसं करंट फ्लो होणार तसं ही जी आहे, ही जी फडी, ही कुणाकडे खिचली जाणार, या बाजूला, उजव्या बाजूला खिचली जाणार, उडली जाणार. समजा इलेक्ट्रोमॅग्नेट शब्द आला, याचा अर्थ तिथं मॅग्नेटिझमचा प्रभाव राहणार. तर हेच आपल्याला हा जो इलेक्ट्रिक बेल आहे, ही कशी काम करते त्याबद्दल त्यांनी चित्रण ठेवलेलं आहे. The electric bell works because of the magnetic effect of current and electromagnetism. Magnetic effect of current, ते करंट मधून जे मॅग्नेटिक इफेक्ट जे त्याचे दिसतात स्वतःकडे आकर्षित करण्याचं, त्यामुळे हा इलेक्ट्रिक बेल काम करत आहे, त्याचा हा परिणाम आहे. ठीक आहे. तर हा जो पूर्ण प्रोसेस आहे हे आधी समजून घेऊया. व्हेन स्विच इज प्रेस्ड, म्हणजे आपण दरवाजाच्या बाहेरून आपण ज्यावेळेस बटन दाबतो, असतं ना, आपण दरवाजाच्या बाहेर लागलेली असते बटन, ती दाबल्यानंतर करंट पास होत आहे. इथे समजा ही ते बटन सुरू झाली तर करंट पास होत आहे. हे करंट पास झालं तर काय होत आहे, इलेक्ट्रोमॅग्नेट पुल्स स्ट्रायकर. जसं इथे करंट आल्यानंतर करंट आपला इफेक्ट दाखवत आहे आणि मॅग्नेटिक इफेक्ट दिसत आहे. आणि हा जो स्ट्रायकर आहे हे या बाजूला ओढलं जात आहे. हे जसं ओढलं गेलं, हे जवळ जाणार, बेल रिंग्स. हे समजा जवळ गेलं, या बाजूला गेलं, तर ही जी स्ट्रायकर आहे ही कोणत्या बाजूला जाणार, या बाजूला जाणार. जसं हा जो स्ट्रायकर आहे या बाजूला जाणार, बरोबर, वाजणार, मग आवाज येणार. कारण हा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट दाखवत असल्याने हा इथे आपटला जाणार. आणि हा आपटला गेल्यामुळे हा जो स्ट्रायकर आहे हा सुद्धा यावर आपटणार, यावर आदळणार. तर हे काय होत आहे, मग हे सर्किट ब्रेक्स होत आहे. समजा बटन आपण बाहेरची बटन सोडली, बंद केली, आता ती वाजवत नाही आहोत, तर काय होणार, सर्किट ब्रेक्स होणार, स्ट्रायकर रिटर्न्स, ती वाजणार नाही. आता एकदा समजा वाजली तर ही इथे आदळणार, आदळून आवाज होणार. हे समजा आपण याला बटनला सोडलं तर हे आपल्या जागेवर जसंच्या तसं येणार. तर हे सायकल रिपीट होत आहे. ठीक आहे. सेम सायकल काय होत आहे, रिपीट होत आहे. परत एकदा पाहूया की इथे नेमकं काय होत आहे. इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट जे आहे याचा आपण वापर करून घेत आहोत कशामध्ये, इलेक्ट्रिक बेल मध्ये. तर हे कसं होत आहे, आपण एक बटन घेतली आहे आणि ही बटन कशाला इथे कनेक्ट केली आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटला. ही जी कॉईल आहे ती कॉईल काय करत आहे, मॅग्नेटिक इफेक्ट जनरेट करत आहे. आणि या जनरेट केलेल्या मॅग्नेटिक इफेक्ट मुळे काय होत आहे,
तर ही जी स्क्रिप्ट आहे, कॉन्टॅक्ट स्क्रू जो आहे हा या बाजूला ओढला जात आहे, या बाजूला, ठीक आहे. आणि त्यामुळे हा जो स्ट्रायकर आहे हा सुद्धा या बाजूला ओढला जात आहे आणि त्यामुळे आवाज होत आहे. सेम प्रोसेस इथे होत आहे. When switch pressed, current passes, electromagnetic pull strikers, bell rings, current breaks, striker returns and cycle repeats. सेम आहे आणि आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा हेच दिलेलं आहे ऍज इट इज. एकदा पाहूया आपण. बघा, many of you must have seen the simple electric doorbell. Open such a bell which is out of order. Which is out of order. आपल्या घरची बेल जी आहे ती काढून पाहू नका, ती आतमध्ये भिंतीमध्ये टाक केलेली असते, त्यामुळे ती काढून पाहू नका. पण समजा जी काढता येत आहे किंवा तुम्हाला कुठे बघायला मिळत आहे तर नक्की बघा, कोणाकडे कन्स्ट्रक्शन वगैरे सुरू असेल त्यावेळेस. ठीक आहे. सहसा आपल्याकडे जे घराचे बेल असतात हे भिंतीमध्ये लावलेले असतात आणि त्या फिट असतात, तर ते तर निघणार नाही. ओपन सच अ बेल, आता कुठे आणणार बेल घराच्या बाजूला. तर असं म्हणत आहे की डिस्पाइट अ बेल विथ इट्स आउटर कव्हर रिमूव्ड, वी सी दॅट देर इज अन इलेक्ट्रोमॅग्नेट इनसाइड. इलेक्ट्रोमॅग्नेट जो म्हटला आहे हे आहे, हे इलेक्ट्रोमॅग्नेट इनसाइड आहे म्हणत आहे. लेट अस अंडरस्टँड द वर्किंग ऑफ द बेल. अ कॉपर वायर इज बाउंड अराउंड अन आयरन पीस. हा जो आहे हा लोखंडाचा आयरन पीस आहे आणि त्याला कॉपर वायर इथे जोडलेला आहे. त्याला इलेक्ट्रोमॅग्नेट असं म्हटलं आहे. दिस कॉइल ऍक्ट ऍज अन इलेक्ट्रोमॅग्नेट. ठीक आहे. दिस कॉइल ऍक्ट ऍज अन इलेक्ट्रोमॅग्नेट. An iron strip along with a striker is fitted near to the electromagnet. ही जी आहे आयरन स्ट्रिप इथे याला फिट केलेली आहे. आपण आता बघितलं होतं ते. आयरन स्ट्रिप along a contact screw is in a touch with the strip. The electric circuit is connected as shown in figure. The current flows in a circuit when screw is in a contact with the strip. इथे करंट फ्लो होत आहे, बरोबर. मग म्हणत आहे and hence the coil becomes a magnet and attracts the iron strip. हे मॅग्नेट सारखं काम करत आहे आणि या आयरन स्ट्रिपला स्वतःकडे खिचत आहे. Therefore the striker hits this gong and the sound is created. However, at the same time the contact screw loses the contact with the strip and the current in the circuit stops. Therefore the म्हणजे हा जो करंट जे आहे हे इथे आदळल्यानंतर हे याचा जो एकदा आदळल्यानंतर याचा जो करंट आहे तो स्टॉप होते आणि त्यानंतर ते काम करणं बंद करत आहे. In this situation, the electromagnet loses its magnetism and the iron strip moves back and comes in a contact with the contact screw. परत ते आपल्या ठिकाणी वापस आले आहे. The electric current is then immediately restored again and the striker hits the gong by the above process. This action repeats itself and the bell rings. हे परत एक सायकल आहे आणि हे असं चालू बंद ते होत असतं आणि त्यामुळे ते आपल्याला आवाज येत असतं. ठीक आहे. तर हे आहे इलेक्ट्रिक बेल चं पूर्ण कन्स्ट्रक्शन आणि त्यांनी एक फायदा उपयोग आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं करतो ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला वाटतं आपला इथे हा जो लेसन आहे हा संपलेला आहे. ही एक्सरसाइज आहे. परत एकदा आपली जी एक्सरसाइज आहे या एक्सरसाइज मध्ये त्यांनी फक्त मला वाटते फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत आणि तुम्हाला जे सर्किट्स आहेत हे काढायचे आहेत. फिल इन द ब्लँक्स एकदा पाहून घेऊया. ठीक आहे. तुम्हाला काही प्रश्न असल्यास मला पुढच्या क्लासमध्ये विचारा, पण आपण फिल इन द ब्लँक्स पाहूया. अगदी सोपे आहेत. काय म्हणत आहे? वॉटर इन द वॉटर flows from a higher level to the lower level because of, सगळ्यांना माहिती आहे, बिकॉज ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. जसं आपण इलेक्ट्रिक करंट पण बघितलं होतं. ठीक आहे. हा हायर टू लोअर, तर याला पोटेन्शियल डिफरन्स इथे आहे. बघा, पोटेन्शियल डिफरन्स इथे आहे.
इथे वर दिलेलेच आहेत, रिकाम्या जागेचे जे उत्तर आहेत तिथे दिलेले आहेत. तर बघा काय म्हणतात, वॉटर इन वॉटरफॉल्स फ्लोज फ्रॉम अ हायर लेवल टू द लोअर लेवल बिकॉज ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. आणि हे जे वॉटरचा जो एक्झाम्पल आहे हे करंट वर सुद्धा लागू होत आहे, म्हणून त्यांनी हा उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. इन अन इलेक्ट्रिक सर्किट इलेक्ट्रॉन्स फ्लो फ्रॉम पॉइंट ऑफ पोटेन्शियल टू द पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल टू द लोअर पोटेन्शियल. इथे बघा काय म्हणतात, हायर लेवल टू द लोअर लेवल, त्यासारखंच करंट सुद्धा हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल फ्लो होतं. ठीक आहे. The difference between the electrostatic potential of the positive and the negative end of the electric cell is of the potential is difference. आपण म्हणतो की एका टोकाचा पोटेन्शियल आणि दुसऱ्या टोकाचा पोटेन्शियल हे काय आहे, पोटेन्शियल ऑफ सेल आहे. ठीक आहे. इथे मग काय म्हणत आहे, 3 electric cells of potential difference, one is 1.5 volt, each have been connected as a battery. The potential difference of the battery will be. समजा 1.5 एका सेलचा आहे. आपण कनेक्टिंग सेल्स बद्दल काय म्हटलं होतं, एक सेल आहे, 2 सेल आहे, तर त्याला आपण ऍड करत जातो. तर समजा 1.5 आहे तर 3 आहेत, तर किती होणार, 4.5 होणार, 4.5 व्होल्ट होणार. तर हे जे उत्तर आहेत तुम्हाला जवळपास इथेच दिलेली आहेत. ठीक आहे. परत काय म्हणत आहे, बॅटरी इज टू फॉर्म बाय जॉईनिंग 3 ड्राय सेल्स देम विथ कनेक्टिंग वायर. शो हाऊ विल यू कनेक्ट द वायर्स बाय ड्रॉइंग. मला डायग्राम काढायची आहे. तर तुम्हाला काय दाखवायचं आहे, फॉर्म बाय जॉईनिंग 3 ड्राय सेल्स. आपल्याला पुस्तकामध्ये सुद्धा दिलेली आहे. तर काय काढणार तुम्ही, फॉर्म बाय 3 ड्राय सेल्स कनेक्टिंग वायर शोन विथ द कनेक्ट वायर बाय अ ड्रॉइंग डायग्राम. बघा आपल्याला पुस्तकामध्ये एक उदाहरण इथे तुम्हाला दिलेलं आहे. हे जे तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे यामध्ये 4 आहेत आणि इथे तुम्हाला 2 आहेत. तर तुम्हाला काय करायचं, इथे परत एक ऍड करायचं आहे, 3 होणार. आणि त्यांनी एक सर्किट म्हटलं आहे, तर तुम्हाला इथे एक बटन दाखवावे लागेल. बटन तुम्ही कोणत्या प्रकारे सुद्धा दाखवू शकता, या प्रकारे दाखवू शकता बटन. ठीक आहे. सेम तुम्हाला दाखवायचं आहे, बॅटरी इज टू फॉर्म बाय जॉईनिंग 3 ड्राय सेल्स. हे झालं. In an electric circuit connected and the battery consists of 2 cells potential difference. If the bulb is not glowing, then which test will you perform in order to find out the reason for the bulb not is glowing? In an electric circuit, battery and bulb have been connected and the battery consists of 2 cells and of equal potential difference. If the bulb is not glowing, then which test will you perform in order to find out the reason of the bulb not glowing? काय करणार आहे यामध्ये, काय पाहणार, आपलं सर्किट बरोबर आहे, सगळ्यात अगोदर सर्किट बरोबर आहे किंवा नाही. आणि जी बॅटरी आहे ह्याला बॅटरी ज्यांनी म्हटलं की बॅटरी म्हणजे 2 सेल पासून जे आपण बॅटरी तयार करतो, म्हणजे 2 ड्राय सेल घेतली किंवा अजून दुसरे काही काय निकेल अँड कॅडमियम असं काही जे घेतलं, तर त्याच्यामध्ये काय पोटेन्शियल काही प्रॉब्लेम आहे का ते एकदा पाहणार. ह्याला त्यांनी स्पेसिफाय करा म्हणजे तुम्हाला फक्त कारण द्यायचं आहे, तुम्हाला काय परफॉर्म करणार ते विचारलं आहे. यामध्ये सर्किट डायग्राम तर नाही विचारली आहे, तर तुम्हाला याचे कोणते कोणते टेस्ट करणार तेच विचारलेलं आहे. बरं, तर हा जो पूर्ण लेसन आहे तुम्हाला एवढं समजलं असेल, तर काही प्रश्न असल्यास मला विचारा. आपण पुढचा जो धडा सुरू करत आहोत तो उष्णतेवर आहे आणि हीट अँड टेम्परेचर आहे. तर सध्या पुरता तरी आपण या लेसनला इथे थांबवत आहोत. आणि याचे जे प्रश्न आहेत मी तुम्हाला पाठवणार. प्रश्न तुम्हाला मागच्या लेसनचे पाठवलेले नाहीत, पण या लेसनचे मी पाठवण्याचा प्रयत्न करणार. आणि काही तुम्हाला प्रश्न विचारायचे राहिल्यास मला विचारू शकता. आपण जो हीट आणि टेम्परेचर आहे तो लेसन चालू करायचा का, पण आपल्याकडे वेळ नाही आहे तेवढा.
ठीक आहे. ठीक आहे. तर सध्या पुरतं एवढं लेसन ठीक आहे. आपण पुढच्या क्लासमध्ये जे मला वाटते परवा उद्या होणार, तर त्यामध्ये आपण पाहणार की जे टेम्परेचर आहे आणि जी हीट आहे यामध्ये काही संबंध आहे, त्यांचे काय-काय परिणाम होतात आणि त्याचे स्रोत काय? जे त्यांचे एनर्जीचे जे आहे, याचे स्रोत काय त्याबद्दल आपण पाहणार. तर या लेसनमध्ये काही प्रश्न असल्यास मला सांगा. ठीक आहे? या लेसन करिता. ठीक आहे. चला बाय.